मंडळी, रस्त्याला कोणाचं नाव द्यायचं या विषयावर आज रंगणार आहे आजची ग्रामसभा. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचं रुंदीकरण अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर येतात आपले इरसाल गावकरी. हे असंच आहे, आयुष्याचा ना नुसता भात झालाय, जो येतो तो कालवतो. सांडू आमटी तुझी. शांत बसा. निसर्गाने आपल्याला तोंड दिलंय म्हणजे ते चालवायलाच हवं असं आहे का? नाही तसं नाही, पण मास्तरानू काय लग्न बिग्न जवळ आले की काय तुमचं? मिशी जोमान वाढवली एकदम. लाडूची बरणीच फुटली आतमध्ये. शिको मिशी वाढवलं म्हणजे लग्न ठरलं असं नसतं. अच्छा अच्छा, गप्पा बसा. काय याडच आहे. ए गप्पा बस. बने, चेहरा का असा तुझ्या केसांसारखा केलायस? म्हणजे गुंतागुंतीचा काय? तसं नाही मास्तरानू, आम्हाला सगळ्यांना कळत नाही की पावसा पाण्याच्या दिवसात तुम्ही मीटिंग का लावली. मी चुलीशी मस्त चाय आणि भजी खात बसलो ना. माफ करा मला, मी तुमच्या सगळ्यांच्या सुखावर विरजण लावलं, पण अत्यंत महत्वाचा विषय आहे, महत्वाची सभा आहे म्हणून बोलवलं. अच्छा, काय आपल्या गावच्या शेजारून एक हायवे जातो, बरोबर? बरोबर. त्या हायवे पासून एक कच्चा रस्ता आपल्या गावात येतो, बरोबर? बरोबर. कच्चा यांच्या मुलं. हा हा, पण त्याचं गेले 2 वर्ष काम सुरू होतं, ते काम पूर्ण झालेलं आहे. हो मास्तर, ते सगळं ठीक आहे, पण त्याच्यात 2-3 वर्ष गेली त्याचं काय? बरोबर, जाऊ दे. 2-3 वर्ष गेली म्हणून काय आलं? काम तर पूर्ण झालेलं आहे की नाही? लक्षात घे, आपल्या ग्रामपंचायतीला निधी सुद्धा हळूहळू मिळत होता, पण त्या मानाने खूप वेगाने काम झालेलं आहे. 2 वर्षात रस्ता तयार झालेला आहे की नाही? तर आता त्या रस्त्याचं या महिन्यात आपल्याला उद्घाटन करायचं आहे. म्हणजे काय? टाळे माझ्यासाठी वाजवा ना. तुमच्यासाठी कशाला? असं काय करता? म्हणजे माझ्या या ग्रामपंचायतच्या कार्यालयात हा रस्ता झालाय का नाही? सरपंच, ग्रामपंचायतीच्या कार्यालयात रस्ता नाही झाला. ग्रामपंचायतीत जेव्हापासून तुम्ही सरपंच म्हणून कामाला लागला, तुम्ही कामकाज हातात घेतलं, त्या कार्यकालात हा रस्ता. कशाला मी ह्यांना समजवत असतो, मला कळतच. म्हणजे जवळपासच आहे ना. असं नाहीये जवळपास. कार्यालयात रस्ता होणे आणि तुमच्या कार्यकालात रस्ता होणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. हा, म्हणजे थोडक्यात काय की मी कार्यसम्राट असताना या गावाची भरभराट झाली, त्याचा मला आनंद झाला. थोबाड बंद कर आधी, थोबाड बंद कर. आपलं उचलले कार्यसम्राट, कसला कार्यसम्राट? आयच्या गावात चाव. बघा मास्तरांनो, 15 वर्षापूर्वी मी 2 वर्षासाठी जेव्हा सरपंच होतो, तेव्हा हा रस्त्याचा प्रस्ताव मी टाकलेला आहे. काय समजलं? त्याच्यामुळे हा रस्ता झालेला आहे. काय मास्तर, तुम्हाला हे सगळं माहिती आहे ना? मला कसं माहित असेल? 5 वर्षांपूर्वी माझी बदली झाली आहे गावात. मला कसं माहित असेल 15 वर्षांपूर्वीचं? हे दोघं पण डॅम्बिस माणसं आहेत, खोटं बोलतायत. नाही तर काय, 20 वर्षापूर्वी जो खरा मोठा सरपंच होता घाटविलकर, त्यानं ही पहिल्यांदा योजना आणल्या आणि त्यानं हा रस्त्याचा मुद्दा मांडला नाही. त्यामुळे जर श्रेय जात असेल ना तर त्या माणसाला जातं. हे आहेत ना दोघं, दुसऱ्याच्या आंब्यात स्वतःची कोय घुसवतायत. यांची ऑलरेडी सवय आहे. भांडा थांबा जरा, शांत बसा. गधड्यांनो, सतत भांडा लावा यांना. हो थांबा. भांडायचंय. मुळात का भांडताय? तुमच्या लक्षात येत नाही का? विकास हा टप्प्याटप्प्यानेच होत असतो. ही दीर्घकाल चालणारी प्रक्रिया आहे की नाही? त्यात प्रत्येकाचा सहभाग असतो, प्रत्येकाचा समावेश असतो. काहींनी 15 वर्षांपूर्वी सुरू केलेली गोष्ट 15 वर्षांनंतर पूर्णत्वाला येते, त्यामुळे प्रत्येकाचा त्यात सहभाग आहे हे विसरू नका. कळलं? आणि मुद्दा इथे श्रेयाचा आहे का? या नसणारच. ती पाम्यासोबत फिरायला नाही गेले? गेले ती, पण तिथे गेलेत, अंबरनाथला फिरायला गेलेत. ए गधड्या, बने, अंबरनाथला नाही, तो केदारनाथला गेलाय. तेच ते, एवढा काय? अरे तेच ते. वेडायस का? तुझ्या एका चुकीमुळे हजारो किलोमीटरचा फरक पडतो, कळतं का? पण मास्तरनु, त्यांची एकूणच बॉडी लँग्वेज बघताना मला असं वाटतं त्यांचं जुलणार आहे. मूर्खा. ए सहमत काय? अरे बाबांनो, श्रेयाचा मुद्दा. श्रेया म्हटल्यावर मुलगीच कशी येते रे नजरेत? कसं जवळचा ऑप्शन वाटतं. ए गधड्या, श्रेयाचा मुद्दा म्हणजे क्रेडिटचा मुद्दा. आणि राजकारणाला श्रेयवाद ही कीड लागलेलीच आहे. आणि तू रे अंबरनाथ, केदारनाथ,
गोवंडीला जायचं असताना भिवंडीला पाठवलं तर चालेल तुला? कुठे मला माहित नाही काय. अरे हे सगळं मुंबईला आहे. पाहिली आहे का मुंबई कधी? हो मोबाईल मध्ये बघितलेली आहे. गाधड्या, मुंबई मोबाईलमध्ये पाहिलेली आहे. मुद्दा लक्षात घ्या, आपल्याला या रस्त्याला नाव द्यायचं आहे. ते कोणाचं द्यायचं याच्यासाठी आज जमलोय की नाही आपण, ते ठरवा ना आधी. तुम्ही एक काम करा, माझ्या पप्पांचं नाव त्या रस्त्याला देऊन टाका. का? अहो तुम्हाला म्हणजे गावाचं नाव वर नेण्यासाठी माझ्या पप्पांचा बटराचा वाटा आहे. सरपंच, एकदा चुकीचं पाऊल उचला आणि आम्हाला सगळ्यांना मोकळं करा ना. काय 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 अहो बटराचा वाटा असतो का, खारीचा वाटा असतो की नाही? असं काय करताय? बटर काय, खारी काय, चाय मध्येच बुडून खायची आहे ना, असं काय करतो? मी काय म्हणतो मास्तर, एखादी उकलती चाय बघा आणि हा टोस्ट कायमचा बुडवून टाका ना. आनंद नाही चिकू, म्हणजे विषय तो नाही. विषय काय आहे, माझ्या पप्पांचं नाव रस्त्याला द्यायचं. का? आता का म्हणजे काय, आता काय करता, का म्हणजे काय? माझ्या पप्पानी म्हणजे त्या टायमाला तिकडे म्हणजे रस्ता नव्हता, झाडं होती, तेव्हा माझं बाप म्हणजे कर्तबगार पुरुष म्हणून तिथं जाऊन बसायचा. कशाला जाऊन बसायचा तो पण कळू दे ना सगळ्यांना. कशाला जाऊन बसायचा? दारू प्यायला बसायचा, जुगार खेळायला बसायचा. बाटली आडवी केली होती ना आपण इकडे, म्हणून तिकडे जाऊन दारू प्यायचा. तो एवढा झिंगला होता, एकदा ड्रमात पडला चुकून. नीला पडला होता, नीला. लोकांनी वाकून बघितलं, लोकांना वाटलं जिनी आहे म्हणून ड्रम घासत होते 5 महिने. तो काय बाहेर नाही आला शेवटपर्यंत. मास्तर माझी विनंती आहे, झिंग्या टांग्या लोकांची नावं रोडला द्यायची नाही. उद्या रस्ता तराड झाला तो कोण जबाबदार? एवढा आहे. तुझं वासड्या परत जर बोलशील तर जीभ हातून काढा. हो सरपंच, त्याला कशा ओरटावा? रिस्पेक्टनी बोलायचं, माझ्या बापाचं नाव रिस्पेक्टनी घ्यायचं. हे सगळं ठीक आहे, पण त्याला ओरटाव कशाला तुम्ही? नाही तर काय मग उडून काय करू? तुमच्या वडिलांचं नाव काय आहे? काय? जॉनी. कसं वाटेल आपल्या इथे गावात नाव ठेवलेला जॉनी मार्ग? हे काय स्वप्नार का आपल्या गावाला? काय पण बोलतात. तुमचं जॉनी नाही आहे, जनार्दन आहे. जॉनी तुम्ही केलंय वाचाड्यांनो. आम्ही कधी केलेलं आहे? हे आपल्या काय नाव बोलतात, बोलतात, यांचं ऐकू नका तुम्ही मास्तर. तुझ्या वाचाड्या दिवाळीला फटाक्यासाठी 5 रुपये मागायला, चड्डीत नाही फटाका फोडला तर माझं नाव नाही. मला एक कळत नाही, ह्याला धडा शिकवण्यासाठी तुम्ही तुमची कागदपत्र का चालून घेता? माझ्या चड्डीत त्या वाचाड्या ह्याच्या चड्डीत फोडणार आहे. चड्डीत आता वाटलं स्वतःच पहिला ट्रायल का माझा? का रे भांडू, शुल्लक शुल्लक गोष्टींवर थांबा. सरपंच शांत व्हा. का काय ग्रामसभा सुरू आहे म्हणून मुळात तुमच्या वडिलांचं नाव या रस्त्याला देता येणार नाही. हा इथे का आहे? काय करायचं सरपंच, खाली का असता, वर निघून जा ना एकदाच. झाडावर नाही, गप्पा बसा. तुमच्या वडिलांचं नाव देता येणार नाही एवढं लक्षात घ्या. तुमचे वडील काही कर्तबगार नव्हते. मुळात गावातल्या अनेक लोकांच्या मनात त्यांच्याविषयी जरा संशयच आहे, त्यांच्या कृतींविषयी. खरं आणि स्पष्ट सांगायचं तर त्यांच्याविषयी जरा घृणाच आहे यांच्या सगळ्यांच्या मनात. काय ना, जाळीत बसणे, दारू पिणे, बायकांना पाहून शिट्टी वाजवणे हे काही शौर्य आणि कार्य नव्हे. त्यामुळे त्यांचं नाव आपल्याला रस्त्याला देता येणार नाही. कोणी दुसरा माणूस आहे का गावातला कर्तबगार, ज्याचं काही शौर्य आहे, त्याने काही कार्य केलंय, ज्याचं नाव देता येईल? मास्तरानू, मी अगदी स्पष्ट शब्दात सांगतो, माझ्या आजोबांचं नाव द्या. माझ्या आजोबांनी स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांविरुद्ध रेटून घोषणा दिल्या होत्या. आईशीच्या भावाच्या घोषणा द्यायला नाही, अख्ख्या गावाला खरं माहितीये. म्हणजे फक्त ह्याच्या घरात वेगळं सांगतात. म्हणजे म्हणजे काय? म्हणजे काय मास्तरानू, 1947ची गोष्ट आहे. त्या काळातली गोष्ट आहे. काय झालं, आपल्या गावावर ना इंग्रजांची धाड पडली होती. तर इंग्रज आपल्या घरात घुसायचं आणि एकेकाला धरून न्यायचं, असं ओरडत ओढत. त्यावेळी ह्याचा जो आजोबा आहे का नाही, तर भारती नावाच्या पोरीबरोबर चिवडा खायच बसला होता. इंग्रज घुसल्याबरोबर ती पोरगी पळाली. तसा ह्याचा आजोबा तिच्या मागं पळा, जय भारतीय जय भारतीय असा ओरडा लागला. तर इंग्रजांना वाटलं हा माणूस घोषणा देतोय. तर इंग्रजांनी त्याला पकडली टाकली गाडीत. 2 फटकं दिल्याबरोबर सगळीकडे हलत का नाही, गाडीमध्ये सगळीकडे हलत. तुम्हाला सांगतो, त्याला नंतर नदीवर नेऊन उतरवली. असल्या घोषणा दिल्या मला सांगा. नाही तर काय, त्यांना स्वातंत्र्य नको, भारतीय हवी होती. खोटं बोलते हे दोघंही ना, खोटं बोलतायत. माझे आजोबा स्वातंत्र्य लढ्यात लढले होते, मी सांगतोय. आणि आजोबांचा प्रॉब्लेम असेल ना तुम्हाला, तर तुम्ही माझ्या पप्पांचं नाव द्या. एक मिनिट. माझे पप्पा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होते. चिकू, याची पूर्ण माहिती आहे मला. काय आहे? तालुक्यावरून पळत येऊन संयुक्त महाराष्ट्र झाला हे सांगणं म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभाग नाही होत. म्हणजे हे लढ्यात आताड्या होता याचा पप्पा. यशवंतरावांनी कलश कसा नेला माहितीये हे सांगायचं, आणि ह्यांना वाटतं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी होता.
गप्पा बस. हा लढा म्हणजे कन्सिडर नाही होत. जर खरंच तुझ्या आजोबांनी किंवा वडिलांनी काहीतरी केलं असेल लढ्यात तर त्याचे कागदपत्र दाखव, पुरावे दाखव. पुरावे खऱ्या माणसांचं लिहिलेलं नसतं, सगळं असं इमॅजिनरी असतं. माहितीये काय, खऱ्या माणसांचं कधीच प्रमोशन, मार्केटिंग आणि कौतुक होत नाही. गप्पा बस. गप्पा बस. ओके, श्रावण, noted. मूर्ख. IQ गोष्टींमुळे कर्तृत्व सिद्ध होत नाही, त्यासाठी पुरावेच लागतात. मास्तर माझ्याकडे पुरावा आहेत, पण त्या रस्त्याला माझ्या आजोबांचं नाव द्यायचं. एक मिनिट, तुझ्या आजोबांचं नाव का द्यायचं? तसा पुरावा आहे. काय? म्हणजे 16 ऑगस्ट 1947 बोरी बंदर स्टेशनवर एका इंग्रजाला माझ्या आजोबांनी चढताना बघितली ट्रेनमध्ये. त्याला बघितला नाही लाकडाचा व्हॉल्टाच्या पाठीत घातली. माझ्या आजोबांचं नाव द्या रस्त्याला. एक मिनिट, याच्यात पुरावा काय आहे? त्या इंग्रजाच्या पाठीवर निशाण आहे. अरे गदडे, मग आता लंडनला जाऊन प्रत्येक ब्रिटिशाचं शर्ट वर करून बघू का पाठीवर काय आहे? मूर्ख. कसं वाटेल की लंडन मध्ये गावात जायचं बाबा शर्ट वर कर मला बघून ते हॉल्ट आहे काय? कसं वाटेल ते येडायच काय रे तू? मीच म्हणतेला वाक्य परत बोलण्यात काय मज्जा आहे मला सांग. नका ना मग सरपंच, थांबा ना 2 मिनिट. मूर्खा, कळत नाही तुला? पाठीवर होल्टा मारला म्हणजे निशाण असणार आहे. आणि गधड्या, तुझ्या आजोबाने जेव्हा चितेवर पाठ टेकवली तेव्हाच त्या इंग्रजांनी टेकवली असेल की नाही? बरोबर. आणि हे काय तर्क आहेत मला कळत नाही. 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झाला म्हणजे 16 ऑगस्टला सगळे ब्रिटिश ट्रेन मध्ये होते का? खरंच काय रे? ऐका ना, मला काही ह्या गावातला एक पण माणूस लायकीचा वाटण झालाय. आपण माझ्या फादरचं नाव देऊया. सलग 3 वेळेस सातारा श्री येतं, कळलं का? माणूस वांगाळा गावरान गडी आहे, मातीत आला नाही समोरचा पैलवान म्हणजे ढिलाच पडतोय. सातारा श्री जांबवंत माने मार्ग. कसं वाटतंय ऐकायला? ऐकूनच गावात यावंच वाटेल. मास्तर ठेवून टाका. चला काय टाका हा? एक तर हा आपल्या गावातला माणूस आहे. कोकणासाठी तुम्ही काय केलेलं आहे मला सांगा. मग ह्याच्या बापाचं नाव देण्याचा काय संबंध आहे तुम्हाला सांगा. मोरे तुम्ही बसा, आतलं बाहेरचं करू नका उगाच. असलं बाहेरचं म्हणजे असलं बोलायचं नाही. हे बघा, महाराष्ट्र आपला आहे आणि आपण सगळे एक आहे, होय. कळलं का? आणि हे गाव सुद्धा माझं आहे, माझ्या गावाच्या. आणि माझ्यामध्ये जर आला का नाही तुमच्या अंगावर ऊस लावीन मी. माहिती काय, फक्त हिंसा करणे आणि ऊस लावणे याच्या पलीकडे काहीच नाही करे तुला. मास्तरांनो, हा हिंसात्मक ऊस पहिला तरक्यात घाला. गप्पा बस रे. हे काय नवीन? मास्तरांनो, काय मी काय म्हणते, त्या रस्त्याक माझ्या बारक्याचं नाव देतास काय? नाही म्हणजे बारक्याचा जन्म झालो ना त्याच दिवशी त्या रस्त्यावर पहिल्यांदा खडी पडली होती. ऐके, म्हणजे इतके दिवस रस्ता तयार होत नव्हता म्हणून बारक्यानं ताप घेतला नव्हता. मग आता रोडला नाव काय द्यायचं? बारक्या मार्ग, तापलेला बारक्या मार्ग की बारक्याचा तापलेला मार्ग? चिको चिकू वानेत थोबाड फोडतलंय. जास्त वेळ बारक्याबद्दल बोला नको. बारक्याची आई तापू नका, चिडू नका, शांत व्हा. थांबा 1 मिनिट. मास्तरांनो, काय कोको? मी काय बोलतो, असं तर माझ्या काकाचं नाव द्या ना. ऐके, काय झाला, त्यांचा ऍक्सिडेंट थयच झालेला ना त्या रस्त्यावर. मग तकडे सगळे बोलले रस्तो बनवूया, मनान रस्तो झालो. त्यांच्या बलिदानामुळे तो रस्तो झालो, त्यांचं नाव देऊया. काय बोलतास? अगं बाय कोको, तुझा काका त्याच्या मस्तीमुळे गेलाय माहितीये तुला. असं बोलतो बघलं बने. अहो, सायकलवर हात सोडून हातात धोतर घेऊन फिरत होता. त्याचा धोतर अडकला फांदीत आणि काका गेला दरीत आणि सायकल सरळ घरात गेली. मग घरच्यांना कळलं सायकल याच्यावर तर माणूस कुठे गेला. त्याच्यानंतर शोधाशोध केल्यावर कळलं त्या फडक त्या धोतरानं सांगितलं तुमचा काका दरीत आहे. मग कशाला लिहायचंय नाव यांचं? आज तो बोललो कळलं ना. शांत शांत शांत. म्हणजे मला लक्षात आलेलं आहे आपल्या गावात असा एकही माणूस नाही ज्याचं नाव आपण त्या रस्त्याला देऊ शकतो. आलेलं आहे लक्षात. अस्तर, आपण एखाद्या महापुरुषाचं नाव देऊ, विषय संपून टाकू. नाही नाही, नको नको, तिथेच विषय सुरू होईल. काय प्रत्येकाने महापुरुष वाटून घेतलेले आहेत ना. वा वा वा. एका महापुरुषाचं नाव दिलं की दुसरे म्हणणार मग आमच्या महापुरुषाचं का नाही दिलं, त्यांचा चालतो मग आमचा का नाही चाल. हे असलं सगळं काही नकोच. बरोबर आहे. नाही, अगदी सगळे बरोबर आहे, माझ्या लक्षात आलेलं आहे. तर या गावचा एक परतम नागरिक आणि सुदृढ माणूस म्हणून मी तुम्हाला एक सूचना करतो की आपल्या गावातल्या सगळ्या लोकांना लिहिता वाचता न म्हणा बोलता आलं पाहिजे असं काहीतरी नाव द्या. बरोबर आहे, त्यांना हसायलाय पण बरोबर आहे. माहिती काय, चांगलं आहे. सरपंच प्रथम नागरिक ठीक आहे, सुदृढ माणूस काय आहे? कायम सुदृढ असतो ना. गप्प बसा जरा. मला काय वाटतं आपण आपल्या या गावच्या रस्त्याला शास्त्रज्ञांचं नाव देऊ. म्हणजे काय होईल ना, शाळेतल्या प्रत्येक मुलाला उत्सुकता निर्माण होईल. अरे हे नाव कोणाचं? मग अभ्यासात येईल. मग त्यांच्या लक्षात येईल की अरे हा, या शास्त्रज्ञांनी आपल्या देशासाठी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. मग त्यांना एक वैज्ञानिक प्रेरणा मिळेल आणि त्यांना सुद्धा असं वाटेल की आपण सुद्धा या शास्त्रज्ञासारखं मोठं काहीतरी करावं आपल्या देशासाठी. मास्तरांनो, मग रजनीकांतचं नाव देऊया काय?
रजनीकांत रजनीकांतचं का? त्यानं रोबोट तयार केला ना. ए गदड्या चिको, त्याने रोबोट नावाचा सिनेमा तयार केला. खरा खुरा रोबोट नाही तयार केला. होय काय? शास्त्रज्ञाचं नाव द्यायचंय, कलाकाराचं नाही. हे वेगळं शास्त्रज्ञ ऐका, शास्त्रज्ञाचा विषय आहे ना, माझ्या काकाचं नाव देऊ का? माझा काका रसायनशास्त्रज्ञ आहे. ए आगाऊ, नवसागर मधून दारू तयार करणाऱ्याला रसायनशास्त्रज्ञ नाही म्हणा. गप्पा बस. एवढा आहे तुझा काका, काही बोलू नकोस त्याच्याविषयी. अरे शास्त्रज्ञ म्हणजे कोण? CV रमण, डॉक्टर होमी भाभा, जगदीश चंद्र बोस. आपण डॉक्टर जयंत नारळीकरांचं नाव देऊया का आपल्या गावच्या रस्त्याला? चालेल 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 चालेल. जयंत नार्लीकर यांचं नाव चांगलं, पण जरा त्यांच्याबद्दल काय आम्हाला कळले माहित नाही, जरा सांगितलं तर बरं. इसकडून सांगा जरा. सरपंच डॉक्टर जयंत नारळीकर हे भारतातले खगोल भौतिक शास्त्रज्ञ होते. हो, खूप मोठा अभ्यास आहे त्यांचा. गेली 4 दशकं ते पर्यायी विश्वविज्ञानावर अभ्यास करत होते. वा वा वा. मार्क्सचे तत्व, क्वांटम कॉस्मोलॉजी, ऍक्शन ऍट द डिस्टन्स फिजिक्स, या सगळ्याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे त्यांनी. खूप मोठे शास्त्रज्ञ होते. पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र रत्न, स्मिथ अवॉर्ड अशा एक ना अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता. पण दुर्दैवाने या 20 मे रोजी ते निवर्तले. मला वाटतं आपण ना त्यांचंच नाव आपल्या गावच्या रस्त्याला देऊया, म्हणजे आपण त्यांना एक मानवंदना सुद्धा देऊ शकू. अनुमोदन. एकदम त्याचं अनुमोदन. मग हे ठरलं, आपल्या गावच्या रस्त्याचं नाव असणार डॉक्टर जयंत नारळीकर मार्ग. चला आता मी असं जाहीर करतो, ही सभा इथे पहिल्यांदा न भांडता न वाद करता संपली. वा 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 वा, दर्जा सादरीकरण आणि तुम्ही या स्किट मधून मांडलेल्या विचाराला 100% अनुमोदन. वा, सुदृढ परफॉर्मन्स. बघा हा सर काय म्हणतात प्रसाददा. अप्रतिम. कार्तिक विश्वामित्रेसाठी टाळ्या. आणि श्रमेश, ला जवाब लिहिलं होतंस. ला जवाब. पहिलंच वाक्य फार इंटरेस्टिंग होतं स्किट मधलं, जे तू बोललास ते काय होतं ते? आयुष्याचा भात झालाय, जो तो येतो तो कालवतो. ला जवाब. आणि सर त्याला ते आत्ता सुचलं सुरू व्हायच्या आधी. ओ हो, नाईस, व्हेरी नाईस. फारच अप्रतिम विचार मांडला गेला. म्हणजे मला असं वाटतं की हा विचार जर आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोचला आणि जर हे खरंच झालं की रस्त्याला शास्त्रज्ञांची नावं दिली गेली, साहित्यिकांची नावं दिली गेली, तर मला असं वाटतं आपल्या महापुरुषांना थोडी विश्रांती मिळेल. कारण त्यांची इतकी ओढाताण झाली आहे या सगळ्या राजकारणामध्ये की त्यांना सुद्धा थकवा आला असेल विचारांना. त्यामुळे फारच महत्त्वाचा आणि फारच अप्रतिम विचार मांडला गेला या प्रहसनातून, या मंचावरती. ला जवाब सादरीकरण ही सिरीज मला भयंकर आवडते, कारण तुम्ही सगळे इतके एनग्रॉस होऊन कामं करता. आणि पीपी तू ज्या पद्धतीने कॅरी करतोस, म्हणजे तो ह्युमर आणि इन्फॉर्मेशन ॲप्रिशिएबल, म्हणजे ला जवाब. आणि सगळेच म्हणजे अक्षरशः एक वाक्य असतं मोजायला गेलं तर प्रत्येकाला. शिवा काय किंवा रसिका काय, एक वाक्य असतं तुम्हाला. पण आम्ही वाट बघत असतो की तुम्ही सगळे कधी बोलताय, एक वाक्य का होईना पण कधी बोलताय. इतकी मिळून मिसळून गेलेला तुम्ही त्या गावात, आणि त्यामुळे या ग्रामसभेला फार मजा येते. थँक्यू सर. अप्रतिम. सई. सुंदर परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की खूप सुंदर विषय, खूप सुंदर सादरीकरण, आणि कम्युनिकेशन आणि डिस्कशननी कुठलाही जगातला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो हे जर का लोकांपर्यंत पोचलं तर खूप जास्त मजा येईल. पशाजी म्हणाले त्याच्याशी मी 100% सहमत आहे. मला असं वाटतं की या सिरीजमध्ये तुमच्यातलं एक जरी कोणी नसेल तरी ती सिरीज इनकम्प्लीट आहे. शमेश, मस्त लिहिलं होतंस आणि मस्त संकल्पना, आणि त्याला सुंदर न्याय दिला, मज्जा आली. वा वा.